ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला या निवडणुकीत एक खूप मोठा आणि अनपेक्षित धक्का बसलाय। विशेष म्हणजे हा धक्का अशा भागातून बसलाय जिथे टीएमसीचा कोणीही पराभव करू शकत नाही असं मानलं जायचं। हा भाग म्हणजे बंगालचे मुस्लिम बहुल जिल्हे। मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर दिनाजपूर या जिल्ह्यांमध्ये 50% अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे। गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ इथला मुस्लिम मतदार टीएमसीच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता। पण यावेळी असं काहीतरी घडलंय की ज्यामुळे टीएमसीचे हे अभेद्य बालेकिल्ले अक्षरशः कोसळले आहेत। निकालांची आकडेवारी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की या 3 जिल्ह्यांमधील एकूण 43 जागांपैकी भाजपने थेट 19 जागांवर झेप घेतली आहे। यावेळी मुस्लिम मतदारांनी टीएमसीला एकगट्टा मतदान करण्याऐवजी काँग्रेस, माकप आणि हुमायून कबीर यांच्या आम जनता उन्नयन पार्टीला मतदान केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मुर्शिदाबाद जिल्हा। इथे 66% अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे। गेल्या निवडणुकीत टीएमसीने इथे 22 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या, पण यंदा मात्र त्यांचा आकडा थेट 9 वर आलाय। आणि कमाल म्हणजे मागच्या वेळी फक्त 2 जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा चक्क 9 जागा जिंकून टीएमसीची बरोबरी केली आहे। निवडणुकीआधी मतदार याद्यांची दुरुस्ती झाली होती आणि त्यात मुर्शिदाबादमधून सुमारे 7.8 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती। टीएमसीला वाटलं होतं की या कारवाईमुळे मुस्लिम मतदार रागावून आपल्यालाच मते देतील, पण प्रत्यक्षात मात्र मतदारांनी वेगवेगळ्या विरोधी पक्षांना पसंती दिली। याचा थेट फायदा भाजपला झाला। एका बाजूला मुस्लिम मते वेगवेगळ्या पक्षात विभागली गेली आणि दुसऱ्या बाजूला कांडी, नबग्राम सारख्या जागांवर हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण झाले। यामुळे भाजपने स्वतःची मते न वाढवताही अनेक जागा अगदी सहज जिंकल्या।